नमो बुद्धाय मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो कदाचित तुमच्या मनात अनेकदा आला असेल, पण त्याचं उत्तर शोधताना तुम्हीच कला असाल. कधी तुम्ही रात्रीच्या शांततेत स्वतःला विचारलंय का की जर खरोखरच या विश्वात कोणी सर्वशक्तिमान ईश्वर असेल तर तो आपल्याला भेटत का नाही, तो आपल्याला दिसत का नाही? आपण जेव्हा आयुष्यात खूप मोठ्या संकटात असतो, जेव्हा आपलं मन दुखाने भरलेलं असतं, तेव्हा आपण देवाकडे हात जोडतो, मंदिरात जातो, प्रार्थना करतो, पण तरीही समोरून काहीच उत्तर का मिळत नाही? आपली हाक त्या ईश्वरापर्यंत पोहोचते की नाही याची शंका तुम्हाला कधी आली आहे का? आज मी तुम्हाला म्हणजेच माझ्या प्रेक्षकांना विचारतोय, तुम्ही ज्या ईश्वरावर श्रद्धा ठेवता तो खरोखर अस्तित्वात आहे की तो फक्त आपल्या मनाची एक कल्पना आहे, एक असा विचार जो आपल्याला संकटात आधार देतो म्हणून आपण जपलाय? आजचा हा व्हिडिओ फक्त एक कथा सांगण्यासाठी नाहीये. हा व्हिडिओ एक प्रवास आहे, सत्याचा शोध घेण्याचा प्रवास. आज आपण एका अशा महापुरुषाच्या नजरेतून या प्रश्नाकडे पाहणार आहोत, ज्यांनी जगाला आंधळ्या श्रद्धेकडून प्रकाशाकडे नेलं. ते महापुरुष म्हणजे गौतम बुद्ध. त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वावर जे भाष्य केलं ते आजही तुमच्या आणि माझ्या विचारांना दिशा देऊ शकतं. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो तुमची विचार करण्याची पद्धत कायमची बदलून टाकेल. जर तुम्हालाही सत्याचा शोध घ्यायला आवडत असेल आणि जर तुम्हाला माझे हे विचार पटत असतील तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर SR प्रकारे चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आपण फक्त माहिती देत नाही तर आपण मिळून सत्याचा शोध घेतो. चला तर मग सुरू करूया आजची ही वैचारिक यात्रा. त्या काळातील परिस्थिती आणि बुद्धांचे प्रश्न. आजपासून 2500 वर्षांपूर्वीचा काळ आठवून पहा. त्या काळात भारत भूमीवर ईश्वराबद्दल अनेक विचार प्रचलित होते. अनेक साधू, संन्यासी आणि तपस्वी आपापल्या पद्धतीने सत्याची व्याख्या करत होते. कोणी म्हणायचे की ही सृष्टी एका निर्मात्याने बनवली आहे, तर कोणी म्हणायचे की सर्व काही विधिलिखित आहे. पण मित्रांनो, बुद्ध या सगळ्यापेक्षा वेगळे होते. त्यांनी कधीच कोणती गोष्ट कोणीतरी सांगितली आहे म्हणून मान्य केली नाही. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जर मी तुम्हाला सांगितलं की माझ्या खिशात एक हिरा आहे तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? कदाचित हो, कारण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता. पण तो हिरा तुमच्यासाठी सत्य कधी ठरेल? जेव्हा तुम्ही तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहाल, बरोबर ना? बुद्धांचंही हेच म्हणणं होतं. त्या काळातील मोठे विद्वान आणि पंडित त्यांच्याकडे यायचे आणि ईश्वराबद्दल तासनतास चर्चा करायचे. बुद्ध त्यांना शांतपणे ऐकून घ्यायचे आणि शेवटी एक प्रश्न विचारायचे, तुम्ही ज्या ईश्वराबद्दल बोलत आहात त्याला तुम्ही कधी स्वतः पाहिलं आहे का? तो तुम्हाला कधी भेटला आहे का? विचार करा मित्रांनो, त्या विद्वानांचं उत्तर काय असेल? त्या सर्वांचं उत्तर असायचं, नाही, आम्ही त्याला प्रत्यक्ष पाहिलेले नाही. मग बुद्ध पुन्हा विचारायचे, बर, तुमच्या गुरूंनी तरी त्याला कधी पाहिले आहे का? त्यावरही उत्तर नाही असेच मिळायचे. बुद्ध पुढे जाऊन विचारायचे, बर, त्यांच्या गुरूंनी किंवा त्याआधीच्या पिढीने तरी ईश्वराला पाहिले होते का? तेव्हाही उत्तर नकारात्मक असायचे. तेव्हा बुद्ध अतिशय शांतपणे पण स्पष्ट शब्दांत म्हणायचे, मग मला सांगा, हा तुमचा विश्वास नेमका उभा तरी कशावर आहे? जर कोणाकडेही त्याचा अनुभव नसेल आणि कोणाचीही साक्ष नसेल तर या बोलण्याला काय अर्थ आहे? या गोष्टीला समजून सांगण्यासाठी बुद्धांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलं होतं. ते म्हणायचे, ही परिस्थिती म्हणजे अंध माणसांच्या एका रांगेसारखी आहे. या रांगेतला पहिला माणूस अंध आहे, त्याला रस्ता दिसत नाहीये पण तो चालतोय. दुसरा माणूस त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या मागे चालतोय.
तिसरा दुसऱ्याच्या मागे आणि चौथा तिसऱ्याच्या मागे. आता तुम्हीच मला सांगा, जर त्या रांगेतल्या पहिल्याच माणसाला रस्ता दिसत नसेल तर ती अख्खी रांग कुठे पोहोचेल? नक्कीच ती रांग कुठल्या तरी खड्ड्यात पडेल किंवा रस्ता चुकेल. बुद्ध आपल्याला हेच सांगत होते की धर्म किंवा ईश्वर ही जर फक्त ऐकीव माहिती असेल तर आपणही त्या अंधांच्या रांगेतले प्रवासी आहोत. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही सुद्धा कोणाचं तरी ऐकून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवताय का? की तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केलाय? बुद्धांच्या मते जोपर्यंत तुमचा स्वतःचा अनुभव त्या पाठीशी नसेल तोपर्यंत ते सत्य नसून केवळ एक मानलेली गोष्ट आहे. एकदा एक खूप मोठा विद्वान तपस्वी बुद्धांकडे आला. तो म्हणाला, बुद्धा, हे जग ईश्वर चालवतो. त्याच्याच इच्छेने सगळं घडतं. तेव्हा बुद्धांनी एक तर्क मांडला जो आजही आपल्याला विचार करायला लावतो. बुद्ध म्हणाले, जर सर्व काही ईश्वराच्या इच्छेनेच घडत असेल तर या जगात घडणाऱ्या पापाचं काय? जर एखादा माणूस चोरी करतो तर ती सुद्धा ईश्वराची इच्छा आहे का? आणि जर एखादा दुष्ट व्यक्ती निरपराध लोकांच्या प्राणांना हानी पोहोचवतो तर तेही ईश्वरानेच ठरवलेलं आहे का? बुद्धांचा प्रश्न स्पष्ट होता. जर सगळ्या कृतींसाठी ईश्वरच जबाबदार असेल तर मग माणसाची जबाबदारी कुठे उरते? पुण्य आणि पाप, चांगलं आणि वाईट, हे सगळं जर ईश्वराच्याच इच्छेने होत असेल तर माणसाने योग्य व अयोग्य यामधला फरक का करावा? याच विचारातून बुद्धांनी सांगितलं की दुःखाचं मूळ ईश्वरात नाही तर माणसाच्या अज्ञानात आणि कृतींमध्ये आहे. मित्रांनो, आता तुम्ही विचार करा, जर ईश्वरानेच सर्व काही आधीच ठरवून ठेवलं असेल तर मग आपल्या कर्माला काय अर्थ उरला? जर आपण चांगलं वागलो तरी ते त्यानेच ठरवलं आणि वाईट वागलो तरी त्यानेच ठरवलं, मग माणसाला शिक्षा किंवा बक्षीस का मिळायला हवं? बुद्धांचं म्हणणं होतं की आपण ईश्वराच्या नावाखाली आपल्या जबाबदारीपासून पळ काढतो. आपण म्हणतो देवाच्या इच्छेने झालं आणि स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करतो. बुद्ध आपल्याला आपल्या कर्माचे मालक बनवायला शिकवतात. ते म्हणतात, तुमच्या आयुष्याला आकार देणारे तुम्ही स्वतः आहात. कोणताही अदृश्य शक्तीचा हात तुमच्या कर्माची फळ बदलू शकत नाही. आज आपण पाहतो की जगात किती दुःख आहे. लहान मुलं आजारी पडतात, गरीब लोक अन्नावाचून मरतात, युद्धामध्ये हजारो लोकांचे बळी जातात. आता मी तुम्हाला, माझ्या प्रेक्षकांना एक कठीण प्रश्न विचारतो. जर ईश्वर खरोखरच परमदयाळू आणि करुणामय आहे तर तो हे सगळं का घडू देतो? काही लोक म्हणतात की हे आपल्या कर्माचं फळ आहे. पण एका निष्पाप बालकाने असं काय कर्म केलं असेल की त्याला जन्मतःच वेदना सहन कराव्या लागतात? बुद्ध या प्रश्नावर खूप स्पष्ट होते. ते म्हणायचे की ईश्वराच्या अस्तित्वाच्या वादात पडण्यापेक्षा आपल्यासमोर जे दुःख आहे ते कसं दूर करता येईल यावर लक्ष केंद्रित करा. जर एखादा माणूस बाणाने जखमी झाला असेल तर तो बाण कोणी मारला, तो बाण कोणत्या लाकडाचा आहे हे शोधण्यात वेळ घालवणं मूर्खपणाचं आहे. आधी त्या माणसाच्या शरीरातून तो बाण काढून त्याला उपचार देणं महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे ईश्वर आहे की नाही या वादात पडण्यापेक्षा माणसाने माणसाशी कसं वागावं आणि जगातून दुःख कसं कमी करावं याला बुद्ध अधिक महत्त्व देतात. मित्रांनो, बुद्धांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणी एक मंत्र दिला होता, अत्त दीपो भव. याचा अर्थ आहे स्वतःचा प्रकाश स्वतः बना. त्यांनी कधीच असं म्हटलं नाही की माझ्या मागे या, मी तुम्हाला स्वर्ग दाखवतो. त्यांनी सांगितलं की तुमचा मार्ग तुम्हालाच शोधावा लागेल. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणाच्या प्रकाशात चालताय? तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेताय की कोणाच्या तरी सांगण्यावरून तुमचं आयुष्य जगताय? ईश्वर आपल्या बाहेर नाही तर सत्याचा तो अनुभव आपल्या आत आहे, असं बुद्धांना सुचवायचं होतं.
जेव्हा तुम्ही जागृत होता, जेव्हा तुम्ही सजग होता, तेव्हा तुम्हाला बाहेरच्या कोणत्याही आधाराची गरज भासत नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखता, त्याच दिवशी तुम्हाला ख्या सत्याची ओळख होते. आजच्या धावपळीच्या युगात आपण खूप प्रगत झालो आहोत. पण आजही आपण संकटात सापडलो की लगेच देवाकडे धाव घेतो. मित्रांनो, मंदिरात जाणं किंवा प्रार्थना करणं यात काहीच गैर नाही. पण बुद्धांच्या विचारातून आपल्याला हे शिकायला मिळतं की केवळ प्रार्थना करून प्रश्न सुटत नाही, तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ईश्वर दिसत नाही, कारण कदाचित तो आपण ज्या स्वरूपात शोधतोय त्या स्वरूपात नसेलच. तो तुमच्या कर्मात असेल, तो तुमच्या विचारात असेल, तो तुमच्या करुणेत असेल. बुद्ध आपल्याला आंधळ्या विश्वासाकडून जागृत प्रज्ञेकडे घेऊन जातात. मी तुम्हाला आज विचारतो, तुम्ही ईश्वराला दगडात शोधताय की आपल्यातल्या माणुसकीमध्ये? तुम्ही त्याला बाहेर शोधताय की स्वतःच्या अंतर्मनात? तर मित्रांनो, गौतम बुद्धांनी ईश्वराबद्दलचे जे मौन पाळलं, त्यामागे एक खूप मोठा संदेश होता. तो संदेश असा होता की शब्दात अडकण्यापेक्षा अनुभवात उतरा. ईश्वराच्या नावावर भांडण्यापेक्षा, ईश्वराच्या नावावर द्वेष करण्यापेक्षा आपण एक चांगलं माणूस बनण्यावर लक्ष दिलं पाहिजे. आजच्या या व्हिडिओचा समारोप करताना मी तुम्हाला एक अंतिम प्रश्न विचारतो, ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. प्रश्न असा आहे, जर उद्या तुम्हाला समजलं की ईश्वर नावाची कोणतीही शक्ती बाहेर अस्तित्वात नाही, तर तुमचं वागणं बदलेल का? तुम्ही आजही तितकेच चांगले वागाल का? विचार करा, जर आपण फक्त देवाच्या भीतीने चांगलं वागत असू, तर ती आपली नीतिमत्ता नाही, ती आपली भीती आहे. पण जर आपण कोणाच्याही सांगण्याशिवाय, कोणत्याही फळाच्या अपेक्षेशिवाय माणुसकीने वागत असू, तर आपण बुद्धांच्या मार्गावर आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मनात ईश्वराबद्दल काय विचार आहे, हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर SR प्रकारे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत हा विचार शेअर करा. लक्षात ठेवा, स्वतःचा प्रकाश स्वतः बना. अत्तदीपो भव. तर मित्रांनो, आजच्या या दीर्घ चर्चेनंतर आपण एका अशा वळणावर आलो आहोत, जिथे आपल्याला या प्रश्नाचं अंतिम उत्तर शोधायचं आहे. गौतम बुद्धांनी ईश्वराबद्दल जे मौन पाळलं किंवा जे विचार मांडले, त्याचा नेमका निष्कर्ष काय काढायचा? बुद्ध नास्तिक होते का, की ते आस्तिक होते? खरं तर बुद्ध या दोन्ही वादांच्या पलीकडे होते. त्यांचा निष्कर्ष ईश्वर आहे की नाही यावर नव्हता, तर माणूस कसा आहे यावर होता. या संपूर्ण विषयाचा सारांश मी तुम्हाला 3 महत्त्वाच्या सूत्रात सांगतो, जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. 1. प्रश्नापेक्षा निवारण महत्त्वाचं. बुद्धांनी सांगितलं की ईश्वर आहे की नाही यावर वाद घालून तुमचं आजचं दुःख किंवा गरिबी दूर होणार नाही. जर एखादा माणूस आजारी असेल, तर त्याला औषध देणं महत्त्वाचं आहे, की तो आजारी का पडला यावर ईश्वरी न्याय शोधणं. बुद्धांच्या मते जगातलं दुःख दूर करणं हे ईश्वराचा शोध घेण्यापेक्षा कितीतरी पटीने मोठं आणि पवित्र कार्य आहे. 2. तुम्हीच तुमच्या नशिबाचे निर्माते आहात. आपण अनेकदा आपल्या अपयशाचं खापर नशिबावर किंवा देवावर फोडतो आणि हात जोडून चमत्कार होण्याची वाट पाहतो. पण बुद्ध म्हणतात, दुसऱ्या कोणासमोर हात पसरण्यापेक्षा स्वतःचे हात कर्मासाठी वापरा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कर्माची जबाबदारी घेता, तेव्हाच तुम्ही अत्तदीपो भव होता, म्हणजेच स्वतःचा प्रकाश स्वतः बनता. 3. माणुसकी हाच जिवंत ईश्वर. बुद्धांच्या दृष्टीने जर ईश्वर कुठे असेलच, तर तो दगडात किंवा आकाशात नसून तुमच्या कर्मात आणि करुणेत आहे. जो दुसऱ्याचं दुःख पाहून मदतीसाठी धावतो, जो अन्यायाविरुद्ध उभा राहतो आणि ज्याचं मन निर्मळ आहे, त्याच्यातच खरं ईश्वरत्व वास करतं. माझा तुम्हाला शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न.
मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? आपण आयुष्यभर एका अदृश्य शक्तीला बाहेर शोधत राहायचं की आपल्या आत दडलेल्या माणुसकीला आणि विवेकाला जागृत करायचं? तुमचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे विचार वाचायला मला खूप आवडेल, कारण या चॅनेलवर आपण केवळ कथा सांगत नाही, तर आपण मिळून एक विचारवंत समाज घडवत आहोत. जर या व्हिडिओने तुमच्या विचारांना थोडी जरी चालना दिली असेल, तर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर कोणाची तरी आंधळी श्रद्धा मोडून त्याला प्रकाशाचा मार्ग दाखवू शकेल. सत्याच्या या शोधयात्रेत माझ्यासोबत शेवटपर्यंत राहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. लक्षात ठेवा, स्वतःचा दिवा स्वतः व्हा, अत्त दीपो भव. भेटूया पुढच्या एका नवीन आणि अशाच डोळे उघडणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःचा शोध घेत राहा. स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद. नमो बुद्धाय मित्रांनो.